ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं अवैधरित्या गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक करत मोठी कारवाई केली आहे. मोगेश सुनील म्हात्रे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून आरोपीकडून एक गावठी बनावटीचं पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 30,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकाचे सहपोलीस निरीक्षक कापडनीस पोहोवा शैलेश शिंदे यांनी शोध घेत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळेला शैलेश शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काल्हेर ते ठाणे सार्वजनिक रोडवरील न्यू कशाळी ब्रिजजवळ सापळा रचला. या प्रकरणी कापूरबोडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत कलम 325(1)(ब) तसंच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(135) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान आरोपीवर यापूर्वी नारपोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पुढील तपास पोलीस करत आहेत.